ज्यांचं नाव घेतलं की उत्तर हिंदुस्थानातले गावचे गाव खाली व्हायचे, एवढी दहशत ज्या नावाची होती, त्या सुभेदार मल्हारराव होळकरांची जयंती 16 मार्चला आहे आणि ती जयंती सगळ्या धनगरांनी मुंबईत साजरी करायची. अरे एअरपोर्ट एअरपोर्ट. आता सरकारला आमची विनंती आहे, आमचं वेळ तुम्ही पाहिलंय, आम्ही कायद्याचा सन्मान करतो, पोलिसांचा सन्मान करतो, म्हणून आम्ही परत आलो होतो. तुम्हाला अर्ज दिलाय, संविधानिक मार्गानं परवानगी द्या. 16 मार्चला महाराष्ट्रातले धनगर त्यांच्या घटनादत्त अधिकाराच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी, कारण महाराष्ट्राचं अधिवेशन चालू आहे, कामकाज विधिमंडळाचं सुरू आहे ताई, आणि या विधिमंडळाच्या कामकाजाच्या दरम्यान राज्यातील समाजातील वेगवेगळे घटक त्यांच्या मागण्या घेऊन सरकारकडे येत असतात. आणि धनगरांची मागणी आहे की ज्या संविधानावर देश चालतो त्या संविधानानुसार आम्ही एसटीत आहोत, आम्हाला एसटीचे सर्टिफिकेट द्या. फडणवीस साहेब तुम्ही वचन दिलंय, मोदी साहेब तुम्ही वचन दिलंय, तुम्ही दिलेलं वचन पाळा. धनगरांनी तुमच्यावर उपकार केलेत त्याची जाणीव ठेवा, हे सांगण्यासाठी संविधानिक मार्गानं आम्ही मुंबईला येतोय. आम्हाला अडवण्याचा दिवसण्याचा आता प्रयत्न करू नका. 16 मार्चला बांधवांनो आपण सकाळी 10 वाजता मुंबईच्या आझाद मैदानात जाणार आहोत. महाराष्ट्रातले सर्व आमदार मुंबईमध्ये आहेत. या आमदारांना आम्हाला पाठिंबा द्यायला त्या ठिकाणी यावं लागेल ना, कारण प्रत्येक मतदारसंघात 20-25 हजाराच्या कमी धनगर नाही, धनगरांनी त्यांना मतं दिलेले आहेत. म्हणून विधिमंडळाच्या कामकाजाच्या निमित्तानं मुंबईत असलेल्या आमदारांना आमचा प्रश्न समजून घेण्यासाठी आमच्या त्या स्टेजवर यावं लागेल, आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल आणि हाच प्रश्न हाऊसमध्ये सुद्धा मांडावा लागेल. म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला विनंती आहे, आता सुरेश भाऊ इथं आले, त्यांनी बोलून दाखवलं की 16 मार्चला मुंबईला जायचं त्यांच्या मनाला पटलं नव्हतं, कारण त्यांच्या मागे त्यांचा व्याप आहे, त्यांना असं वाटलं थोडा वेगळा विचार करू. पण ज्यावेळेस या 16 तारखेची भूमिका त्यांना समजली, त्यांनी स्वागत केलं, आनंद व्यक्त केला. तसा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला विनंती आहे, भावांनो, किंतु परंतु आता काही काढू नका.